कारण आजपासून नमो शेतकरी योजनेचं वितरण केलं जाणार आहे। आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। राज्यातील 93 लाख शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। बघा, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून 12 जिल्ह्यांमध्ये नमोचा नववा हप्ता 2000 रुपये आणि नमोचा 10वा हप्ता 2000 रुपये तर अशा दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 4000 रुपये जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। बघा, शेतकरी बांधवांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 23 हप्ता 2000 रुपयाप्रमाणे सोडण्यात आलेला होता। आता तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे आणि नमो शेतकरी योजनेच्या 10व्या हप्त्याची वाट पाहत होतात, परंतु इथून पुढे तुम्हाला आता नमोच्या 9व्या हप्त्याची आणि नमोच्या 10व्या हप्त्याची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही, कारण आजपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। तर आता आपण वेळ न घालवता ज्या 12 जिल्ह्यांमध्ये नमोचा 9वा हप्ता आणि नमोचा 10वा हप्ता अशा दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 4000 रुपये जमा केले जात आहेत, तर हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात, जेणेकरून शेतकरी बांधवांना तुमचे नमोच्या दोन्ही हप्त्यांची प्रतीक्षा सुद्धा संपून जाईल। तर बघा, शेतकरी बांधवांना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे प्रत्येक 4 महिन्यानंतर तुमच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता सोडत असतात, परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून नमोचा 9वा हप्ता सोडण्यात आलेला नव्हता। आता नमोच्या 10व्या हप्त्याची वेळ आलेली होती, तरी पण शेतकरी बांधवांना नमोचा 9वा हप्ता मिळालेला नव्हता। त्यामुळे शेतकरी बांधव सरकारकडे मागणी करत होते की तुम्ही आम्हाला लवकरात लवकर नमोचा 9वा आणि नमोचा 10वा हप्ता एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 4000 रुपये सोडा, परंतु मागच्या काही दिवसांपासून सरकारकडे निधीची कमतरता होते, त्यामुळे नमोचे 2 हप्ते सोडण्यात आलेले नव्हते। परंतु शेतकरी बांधवांना सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर सरकारकडे पैसे आलेले होते, सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे होते, त्यामुळे शेतकरी बांधवांना आजपासून नमोचे 2 हप्ते राज्यातील 36 जिल्ह्यामधील 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4000 रुपये जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। तर आता आपण वेळ न घालवता आज ज्या 12 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचे 2 हप्ते एकत्रितपणे 4000 रुपये जमा केले जात आहेत, उद्या ज्या 12 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचे 2 हप्ते 4000 रुपये जमा केले जातील आणि परवा दिवशी 12 जिल्ह्यामधील नमोचे 2 हप्ते ज्या ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातील, तर अशा 36 जिल्ह्यांच्या आधी सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात। म्हणजेच आजचे 12 जिल्हे, उद्याचे 12 जिल्हे आणि परवाचे 12 जिल्हे आता आपण सविस्तर पद्धतीने पाहत आहोत। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, नमोचे लाभार्थी असाल, तर हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटं आता सविस्तर पद्धतीने पाहायचा आहे। आता बघा, शेतकरी बांधवांना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे हे दिलेला शब्द 100% पाळत असतात, त्याच पद्धतीने आता सरकारच्या माध्यमातून हा शब्द पाळण्यात आलेला आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, अखेर तुमच्या आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। म्हणजे शेतकरी बांधवांना सरकारच्या माध्यमातून तुम्हाला दिलासा दिला जात आहे आणि खऱ्या अर्थाने तुमची नमोच्या 9व्या हप्त्याची आणि नमोच्या 10व्या हप्त्याचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवली जात आहे। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने ज्या 12 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचे 2 हप्ते सोडले जात आहेत, तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने शेतकरी बांधवांनो तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जाईल। तर बघा, शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता, नमोचा 10वा हप्ता मिळवायचा असेल तर तुम्ही कोणकोणती कामे केलेली असायला पाहिजेत, कोणकोणत्या पात्रतांमध्ये तुम्ही पात्र ठरायला पाहिजेत आणि कोणकोणत्या बँकेमध्ये तुमचं बँक खाता असायला पाहिजे, तर याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहोत। तर बघा, शेतकरी बांधवांनो,
आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत। आता या 36च्या 36 सर्व जिल्ह्यामधील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचे 2 हप्ते जमा करणे शक्य होत नसतं। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आजसाठी काही प्रमुख जिल्ह्यांची निवड, उद्यासाठी काही प्रमुख जिल्ह्यांची निवड आणि परवासाठी काही प्रमुख जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। म्हणजेच 3 टप्प्यांमध्ये हे पैसे आता सोडले जात आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्ही कोणकोणती कामे केलेली असायला पाहिजेत तर बघा, पहिलं काम म्हणजे शेतकरी बांधवांनो, तुम्ही फार्मर ID कार्ड काढलेले असायला पाहिजे आणि तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्यासोबत लिंक केलेले असायला पाहिजे। जर तुम्ही अशी महत्त्वाची 2 कामे केलेली असतील तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला खऱ्या अर्थाने आता दिलासा मिळत आहे आणि शेतकरी बांधवांनो, तुमची खऱ्या अर्थाने नमोच्या 2 हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जात आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घेऊयात। परंतु शेतकरी बांधवांनो, सर्वात अगोदर आपण या ठिकाणी पात्रता पाहत आहोत। बघा, जर तुम्हाला नमोचा 9वा आणि नमोचा 10वा हप्ता मिळवायचा असेल तर तुम्ही महत्त्वाच्या पात्रतेमध्ये पात्र ठरले पाहिजेत। यामधील पहिली पात्रता म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला पाहिजेत आणि तुम्ही शेतकरी बांधव असायला पाहिजेत। दुसरी पात्रता, शेतकरी बांधवांनो, तुमच्या घरामधील फक्त एक सदस्य या नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असायला पाहिजे। यानंतर तिसरी पात्रता, तुमच्या घरातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे। जर तुम्ही अशा पात्रतेमध्ये पात्र ठरत असेल तर तुमची खऱ्या अर्थाने नमोच्या 9व्या आणि नमोच्या 10व्या हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे। कारण आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये नमोचे 2 हप्ते सोडले जात आहेत तर ते 12 जिल्हे सविस्तर पद्धतीने आपण पाहणार आहोत। यासोबत उद्या ज्या 12 जिल्ह्यांमध्ये 2 हप्ते सोडले जाणार आहेत आणि परवा दिवशी ज्या 12 जिल्ह्यांमध्ये 2 हप्ते सोडले जाणार आहेत तर ते आजचे 12 जिल्हे, उद्याचे 12 जिल्हे, परवाचे 12 जिल्हे हे आता आपण सविस्तर पद्धतीने पाहत आहोत। त्यामुळे पुढचे 2 मिनिटं व्हिडिओ सविस्तर पहा। तर बघा शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे दिलेला शब्द पूर्ण करत असतात। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता आपण पात्रता पाहिलेल्या आहेत। ज्यांना ज्यांना नमोचा 9वा, नमोचा 10वा हप्ता म्हणजेच 2 हप्त्यांचे 4,000 रुपये मिळवायचे असतील तर त्या शेतकरी बांधवांनी कोणकोणती कामे केलेली असायला पाहिजेत। बघा, आता आपण पात्रता पाहिलेल्या होत्या, कामे कोणकोणती केलेली असायला पाहिजेत। तर बघा, पहिलं काम, तुमच्या आधार कार्ड बँकेशी लिंक असायला पाहिजे। कारण नमोचा 9वा आणि नमोचा 10वा म्हणजेच 2 हप्त्यांचे 4,000 रुपये हे तुमच्या आधार कार्डच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। म्हणजेच हे पैसे डेबिटच्या माध्यमातून सोडले जाणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असायला पाहिजे। जर तुम्ही अशी महत्त्वाची 2 कामे केलेली असतील तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला काळजी करायची गरज नाही आणि फार्मर ID कार्ड तुम्ही काढलेले असायला पाहिजेत। बघा, हे झाली कामे। आता आपण ज्या 12 जिल्ह्यांमध्ये नमोचा 9वा, नमोचा 10वा म्हणजेच नमोचे 2 हप्ते सोडले जात आहेत तर ते 12 जिल्हे आजचे पाहून घेऊयात। उद्या ज्या 12 जिल्ह्यांमध्ये 2 हप्ते सोडले जाणार आहेत तर उद्याचे 12 जिल्हे आणि परवा दिवशी ज्या 12 जिल्ह्यामध्ये नमोचे 2 हप्ते सोडले जाणार आहेत तर ते परवाचे 12 जिल्हे आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात। आता बघा शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत। आता या 36च्या 36 सर्व जिल्ह्यांमध्ये हे पैसे एकाच दिवशी सोडणं शक्य होत नसतं। त्यामुळे हे पैसे टप्प्याटप्प्याने सोडले जात असतात। मग शेतकरी बांधवांनो, सध्याच्या स्थितीला 3 टप्प्यांमध्ये हे पैसे आता सोडले जात आहेत। तर आपण पहिल्या टप्प्यामध्ये ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडले जात आहेत तर ते 12 जिल्हे आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात। परंतु शेतकरी बांधवांनो, ज्या ज्या बँकेमध्ये नमोचे 2 हप्ते सोडले जात आहेत तर त्या बँका सुद्धा आता आपण बघून घ्या। तर बघा शेतकरी बांधवांनो, ज्या ज्या शेतकऱ्यांचं बँक खातं SBI बँकेमध्ये म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहे त्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपत आहे। यानंतर ज्या ज्या शेतकऱ्यांचं बँक खातं इंडियन पोस्ट पेमेंट बँक म्हणजेच पोस्ट बँकेमध्ये ज्या शेतकऱ्यांचं खातं आहे त्यांचे सुद्धा नमोच्या 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे। यानंतर शेतकरी बांधवांनो, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, ICICI बँक, HDFC बँक, IDBI बँक, अजून महाराष्ट्र ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, अजून शेतकरी बांधवांनो युको बँक आहेत। अजून उर्वरित 6 बँकांची नावे राहिलेली आहेत। उर्वरित 6 बँकांपैकी एका बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुमचे सुद्धा नमोच्या 9व्या आणि नमोच्या 10व्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपत आहे। तर आपण उर्वरित अजून ज्या 6 बँका राहिलेल्या
आहेत त्या 6 बँका बघणार आहोत, परंतु आता आपण जिल्ह्यांची यादी पाहून घेऊयात. कारण शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये नमोचा नवा हप्ता वितरित करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून 3,700 कोटींचा निधी आणि नमोचा 10वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये वितरित करण्यासाठी अजून 3,700 कोटींचा निधी म्हणजेच नमोचा नवा आणि नमोचा 10वा हप्ता अशा दोन्ही हप्त्यांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये वितरित करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून 7,200 कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आलेली होते. 7,200 कोटींचा निधी बँकांमध्ये पाठवण्यात आलेला होता. आता हा निधी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता सोडला जात आहे आणि तुमचे खऱ्या अर्थाने नमोच्या 10व्या हप्त्याची प्रतीक्षा सुद्धा संपवली जात आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, वेळ न घालवता आपण सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांची यादी पाहून घ्या. तर बघा शेतकरी बांधवांना, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये भरपूर असे जिल्हे आहेत, परंतु सर्व जिल्ह्यामधील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे सोडणं शक्य होत नसतं. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून सर्वात अगोदर काही प्रमुख जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. मग शेतकरी बांधवांना कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडले जात आहे तर त्याची माहिती आपण सविस्तर पद्धतीने आता आपण पाहत आहोत. परंतु शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत. आता या 36च्या 36 सर्व जिल्ह्यांमध्ये नमोचे दोन्ही हप्ते जमा करणं शक्य होत नसतं. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून सर्वात अगोदर 12 जिल्हे, नंतर 12 जिल्हे आणि त्याच्यानंतर 12 जिल्हे असे 3 टप्प्यांमध्ये पैसे आता सोडले जात आहेत. तर आता आपण सध्याच्या स्थितीला बघून घ्यात की ज्या 12 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे सोडले जात आहेत तर ते 12 जिल्हे आता आपण पाहून घ्या. तर बघा शेतकरी बांधवांना, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामाभरणे यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपवली जात आहे. शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने दिलासा दिला जात आहे. बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु अखेर तुमची आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांची यादी पाहून घ्या. परंतु शेतकरी बांधवांना, जिल्ह्यांची यादी पाहण्याच्या अगोदर सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की जे शेतकरी बांधव गरजू आहे, जे शेतकरी बांधव खरोखर पात्रतेमध्ये पात्र ठरत आहेत, त्या शेतकरी बांधवांची खऱ्या अर्थाने नमोच्या दोन्ही हप्त्यांची प्रतीक्षा संपवली जात आहे. कारण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना पीएमचा 23 हप्ता सोडण्यात आलेला होता. आता शेतकरी बांधव नमोच्या 9व्या आणि 10व्या हप्त्याची वाट पाहत होते, तर त्यांची आता खऱ्या अर्थाने प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, वेळ न घालवता नमोचा 9वा आणि नमोचा 10वा हप्ता ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये, ज्या ज्या बँकेमध्ये आणि ज्या ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडला जात आहे तर ते आपण जिल्हे, बँका आणि शेतकऱ्यांची यादी सविस्तर पद्धतीने पाहून घ्या. परंतु शेतकरी बांधवांना, सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवांवरती अन्याय होणार नाही. जे शेतकरी बांधव गरजू आहेत त्या शेतकरी बांधवांना आता दिलासा दिला जात आहे आणि त्या शेतकरी बांधवांची खऱ्या अर्थाने प्रतीक्षा संपवली जात आहे. तर आता आपण वेळ न घालवता जिल्हे पाहून घ्या. परंतु जिल्ह्यांची यादी पाहण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांना, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवांवरती अन्याय होणार नाही. जे शेतकरी बांधव गरजू असतील, जे शेतकरी बांधव खरोखर योजनेचे लाभार्थी असतील तर अशा शेतकरी बांधवांना आता खऱ्या अर्थाने दिलासा दिला जात आहे आणि शेतकरी बांधवांना तुमचे खऱ्या अर्थाने नमोच्या दोन्ही हप्त्यांची प्रतीक्षा संपवली जात आहे. यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्हे आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहून घ्या. बघा, महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्हा, जर तुम्ही परभणी जिल्ह्यातील रहिवासी असाल, परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधव असेल तर तुमची नमोच्या 9व्या आणि नमोच्या 10व्या हप्त्याची प्रतीक्षा संपवली जात आहे. यानंतर बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांची सुद्धा नमोच्या 9व्या आणि नमोच्या 10व्या हप्त्याची प्रतीक्षा संपवली जात आहे. यानंतर पुढचा जिल्हा यवतमाळ जिल्हा, तर यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी बांधवांची सुद्धा प्रतीक्षा संपवली जात आहे. यानंतर धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, यवतमाळ जिल्हा, गोंदिया जिल्हा, भंडारा जिल्हा, यासोबत अमरावती जिल्हा, यासोबत शेतकरी बांधवांनो रत्नागिरी जिल्हा, रायगड जिल्हा, सातारा जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, तर अशा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे.
अजून उर्वरित काही जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यांमध्ये उद्या आणि परवा पैसे येणार आहेत. परंतु शेतकरी बांधवांना 5 प्रकारच्या शेतकरी बांधवांना नमोचे 2 हप्ते मिळणार नाहीत. यातील पहिला प्रकार म्हणजे शेतकरी बांधवांना जे शेतकरी बांधव 5 एकरांच्या वरती ज्यांच्या शेतजमिनी आहे त्यांना पैसे मिळणार नाहीत. ज्यांचे उत्पन्न जास्तीत जास्त असेल म्हणजेच जे शेतकरी बांधव प्रगतशील बागायतदार असतील त्यांना पैसे मिळणार नाहीत. जे शेतकरी बांधव सरकारी कर्मचारी असतील त्यांना पैसे मिळणार नाहीत. आणि जे शेतकरी बांधव ज्यांची शेतजमीन ऑनलाईन पद्धतीने दाखवत नसेल, ऑनलाईन सातबारा ऑनलाईन 8 उतारा निघत नसेल तर त्या शेतकरी बांधवांना नमोचे 2 हप्ते आता मिळणार नाही. तर बघा शेतकरी बांधवांना या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला पेरणीच्या अगोदर नमोचे 2 हप्ते सोडले जाणार होते, परंतु सरकारकडे पैशांची कमतरता असल्यामुळे तुम्हाला हे पैसे त्यावेळेस सोडण्यात आले नव्हते. परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर शेतकरी बांधवांनो, तुमचे अखेर आता नमोच्या 9व्या आणि नमोच्या 10व्या हप्त्याची प्रतीक्षा संपवली जात आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. लवकरच 2 हप्ते जमा होणार आहेत.